येऊ का मी आज? नाही, तुम्हाला परवानगी घेऊन आलेलं आवडतं म्हणून विचारलं. अनय नाहीये घरात. मला माहिती, त्याला भेटायला आलोच नाहीये मी. मग कोणाला भेटायला आलाय? तुला. तुला भेटायला आलो. अनयची तशी परवानगी घेतली मी. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना तशी अटच घातली होती आणि अनयने ती मान्य केली, अगदी बिनशर्त. कसली अट? घाबरलीस? या वाड्यावर कधीही येण्याची अट. तुला काय वाटलं होतं? अनय घरात नसताना काय काम असतं तुमचं इथे? कोणाला भेटायचं असतं तुम्हाला? भाऊसाहेबांना. मिस्टर विश्वजीत, आमच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करायचा काही हक्क नाहीये तुम्हाला. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की अनयकडे बघून मी गप्प बसीन, तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमची मनमानी मी अजिबात खपवून घेणार नाही. तू मला नीट ओळखलं नाहीस अजून. मला जी गोष्ट हवी ना ती मी मिळवतोच. नाही ऐकायची सवय नाहीये या विश्वजितला. कसं आहे ना मिस्टर विश्वजीत, आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्याला कितीही हाव असली ना तरी त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. स्वप्नात जगताय तुम्ही, पण वास्तवाचं जेव्हा भान होईल ना तुम्हाला, तेव्हा कळेल तुमच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पैशाच्या जोरावर तुम्हाला कधीच मिळू शकत नाहीत. कधीच नाही. काय झालं होय? भाऊसाहेब, काय झालं यांना? ते मला बी कळलं नाही बघा. रेवा का हे आऊसाहेबांना घेऊन आतमध्ये आलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषध घ्यायला म्हणून टेबलाकडे गेलो. मी वळून बघितलं तर आऊसाहेबांचं खुर्ची आपोआप पुढे गेलं आणि ते पुस्तकांच्या कपाटाजवळ पडलं बघा. कसं झालं दादा? मी त्यांची काळजी घ्यायला सांगितली होती ना तुम्हाला. त्यांना कुठे मुक्कामार तर नाही ना लागला? भाऊसाहेब, विश्वजित बोलतोय. शट अप. नमस्कार नकोय मला तुमचा. अशा डिफेक्टिव्ह व्हीलचेअर विकता तुम्ही? काय झालं? इथे जर काही झालं असतं ना खूप महागात पडलं असतं तुम्हाला माहिती आहे ना, मी जर मनात आणलं ना तर कंपनी बंद करू शकतो तुमची 1 मिनिटात. फोन ठेवा विश्वजीत. प्रत्येक ठिकाणी तुमची दादागिरी चालणार नाहीये. आणि हे जे काही घडलंय ना ते आमच्या बाबतीत घडलंय. तुम्हाला काय इतका त्रास होतोय? आणि हे सगळं करायची ही वेळ आहे का? आऊसाहेबांना काय झालंय हे बघायला नको का आधी? सॉरी. डॉक्टरांना बोलवून घ्या. नको, मी आधी फोन करते त्यांना. हॅलो डॉक्टर. हो, मी रेवा बोलते. कसं झालंय हे? बघा ते असं झालं. व्हीलचेअर आपोआप नाही चालली. आऊसाहेबांनी स्वतः चालवली आहे. काय? काहीतरीच काय बडबडताय हो तुम्ही? शक्य तरी आहे का ते? आऊसाहेब चालूही शकत नाहीत. हे कसं करतील त्या? जेवण झाल्यावर सगळ्यांनी शिरा खायचा आहे. हा, आऊसाहेबांच्या तब्येतीत सुधारणा झाली ना म्हणून खास केलाय. खरंच देव पावला म्हणायचा.
आऊसाहेबांची इतक्या वर्षाची भैरवाची सेवा फळाला आली. आज तर चमत्कारच झाला बघा. खरंच चमत्कार होतात ह्यावर आज माझा विश्वास बसला. आऊसाहेबांनी हालचाल केली, त्यांनी थोडंसं खाऊन घेतलं. जर त्यांचा असाच प्रतिसाद राहिला ना तर त्या लवकरच पण हे सगळं अचानक झालं कशामुळे? विश्वजितमुळे ना? अजिबात नाही. हे सगळं गुंडप्पा दादांच्या सेवेमुळे झालं. पण दादा, इतकं काय बोलणं झालं तुमच्यात आणि आऊसाहेबांमध्ये की त्यांना इतका उत्साह वाटला? तेव्हा का मला जरा थकल्यासारखं झालंय जी. मी पडतो जाऊन. असं काय झालं यांना अचानक? गेले का निघून? अरे खरंच थकले असतील ते. खूप काळजी वाटत होती त्यांना आऊसाहेबांची. आणि वाटणारच. आऊसाहेबांच्या माहेरचा असा एकमेव माणूस आहे तो. आऊसाहेब जेव्हा या वाड्यात आल्या तेव्हा त्यांच्याबरोबर सावलीसारखे आलेत ते इथे. आणि आजपर्यंत इमानाने त्यांची सेवा केली. गुंडप्पा दादांचं वागणं मला दिवसेंदिवस विचित्रच वाटायला लागले. आऊसाहेबांच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल काहीही बोलत नाही. आणि आपण विचारलंच तर विषय बदलून मोकळेही होतात. झोपेत किती निरागस दिसतात आऊसाहेब. खरं तर आता सगळी जबाबदारी नातवांच्या खांद्यावर टाकून आरामात आयुष्य घालवायला हवं त्यांनी. पण नियतीने त्यांच्या मागे लावलेली ही संकट संपायचं नावच घेत नाहीये. आता एकट्याने या व्हीलचेअरवर बसण्याची सुद्धा भीती वाटायला लागलीये त्यांना. खरंच त्यांनी मगाशी ती व्हीलचेअर चालवली असेल, पण त्या बुकशेल्फ कडे का जातील? त्यांना भविष्य बघायची जितकी आवड आहे तितकी पुस्तकं वाचायची नाहीये. मला काहीच कळत नाहीये. व्हीलचेअर तिथे पडली होती आणि त्याबरोबर काही पुस्तकंही बुकशेल्फ वरून खाली पडली होती. इथेच पुस्तकं पडली होती आणि गुंडप्पा दादांनी उचलून ठेवली. आऊसाहेब पुस्तकात तर काही शोधत नव्हत्या ना? पण काय शोधत असतील? ध्यान वाटते नाही रे बाप्पा. काय शोधताय हा? नाही, मी ते नीट लावत होते. ते मी नीट लावून घेतो. जावा तुम्ही. नाही, पण मला आता काहीच काम नाहीये. रेवा का हे आऊसाहेबांचं असं झाल्यापासून तुम्ही धड झोपला बी नाही की हो? काय बी काम नसेल तरी बी जा, विश्रांती घ्या. आऊसाहेब, हे तुमच्या आयुष्याचं सत्य. पण आता हे कुणापुढे बी येऊन चालणार नाही. इतकी वर्ष लपून ठेवलं आणि आता हा वाडा सगळ्या संकटातून बाहेर येतोय. हे सत्य आता लपवलंच पाहिजे जी. इथंच हे सुरक्षित राहील बघा. देवा भैरवा, मला ताकद दे की या संकटाची सावली या घरावर पडण्यापासून वाचवीन मी. आऊसाहेब, नटरी, आज वातावरण बी चांगलं आहे जी. दादा, कुठे चालल्यात आऊसाहेबांना घेऊन?
आऊसाहेबांना जरा फिरवून आणतो आपल्या बागेत. अहो मग तुम्ही कशाला जाताय? मी रोज त्यांना फिरवून आणते, मी जाते. रेवा का आऊसाहेबांबरोबर या वाड्यामध्ये पाय टाकल्या दिवसापासून त्यांचा सेवा करायचं व्रत घेतलंय मी. आणि आता त्यांच्या अशा परिस्थितीत मी शांत बसू नाही अक्का. याच्या पुढं आता आऊसाहेबांची सगळी सेवा मीच करणार बघा. गुंडप्पा दादा, आऊसाहेबांची तुमचं असलेलं नातं, त्यांच्यावर असलेली श्रद्धा मला सगळं माहिती. म्हणूनच मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना केली आज की लवकरात लवकर आऊसाहेब बऱ्या होऊ देत. त्यांना मला पहिल्यासारखं या वाड्यात फिरताना वावरताना बघायचंय. आणि मी नवसही बोलले, आऊसाहेब बऱ्या झाल्या की भैरवाच्या देवळात मी पूजा घालून गाव जेवणही ठेवीन. आऊसाहेब बऱ्या व्हाल ना लवकर? आऊसाहेब, मी खूप आतुरतेने वाट बघते. तुम्ही स्वतःहून माझ्याकडे प्रसाद कधी मागणार? अक्का ते दिवस कधी येणार काय माहित नाही बघाच. येणार, तो दिवस नक्की येणार, मला खात्री. मधू, मधू, मधू. दादा, हा मधू कोण आहे? ते आऊसाहेबांना फिरून आणतो जी. ते ऊन वाढल्यावरती परत तरासा होईल. हो. कोण असेल हा मधू? हे काय प्रकरण आहे तेच कळत नाहीये. काहीच सापडत नाहीये. काय असेल मग? अनय निघाला वाटतं. रिवा, माझी ब्लू कलरची फाईल कुठे बघितलीस का? मला सापडतच नाहीये. तुझ्या बॅगेत असेल. तेव्हा तुला सांगू आज मला काय कळून चुकलंय. नवरे बाहेर किती हुशारी करू देत, पण घरात ते बायकोच्या तालावरच नसतात. का माहितीये? कारण त्यांचं त्या बायको वाचून पानही हलत नाही ग. किती रागवशील तू माझ्यावर रागवली आहेस का त्या विश्वजितवर? आणि त्या विश्वजितवर तरी तू काय इतकी चिडचिड करतेस मला खरंच कळत नाहीये. तुझ्या वस्तू मिळाल्यात ना, तू जा आता ऑफिसला. असाच जाऊ? असं कसं चालेल? तुझी एक क्यूटशी स्माइल दे ना. तुला माहितीये रेवा, घरातून सकाळी सकाळी बाहेर पडताना तुझं हे गोड स्माइल बघितलं ना की माझा दिवस एकदम छान जातो. ये होईना बात. तेव्हा मी विश्वजित बरोबर काम करतोय म्हणजे मी काय वाया गेलो नाहीये. अगं मला माहिती आहे तो
तू जरा विचित्र माणूस आहे. कधी काय करेल काही नेम नाही, पण तो चांगला बिझनेसमॅन सुद्धा आहे. आणि जोपर्यंत मला त्याच्या गोष्टी पटतायत तोपर्यंत करीन काम. एकदा का पटेनाशा झाल्या की होईन वेगळा. मला त्या विश्वजितचं काही पडलेलं नाही. माझ्यासाठी फक्त तू महत्वाचाच. त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना तू काळजी घ्यावीस एवढंच वाटतं मला. कारण जर तू टेन्शन मध्ये असलास ना तर मला अजिबात आवडत नाही. हं? त्या विश्वजितचाच असेल ना? हॅलो. येतोय 5 मिनिटात येतोय. ओके बाय. बाय. रेवा, काय झालं? आय लव्ह यू. अनय बाय. नीट जा. अनय आणि रेवा छान, नाईस कपल. सर, तुझीच वाट बघत होतो. झालं काम? हो सर. मी त्या जमिनीची ब्लूप्रिंट आणली आहे. सर, जमीन एकदम मोक्यावर आहे, पण त्या प्लॉटच्या बरोबर मध्ये मी बघून घेईन ते. तुला सांगितलेलं काम केलं का? हो सर, सगळी तयारी झाली. गुड. अनय आला की त्याला इकडेच पाठव. हो, जा. यान बे चिंता ಮಾಡ್ರಿ आऊसाहेब. तुम्हाला लवकरच बरं वाटेल बघा. तुमचं सगळं सेवा मी करेन. तुम्ही काय बी काळजी करू नका. आऊसाहेब बघा, आज हवा किती छान आहे. ऊन बी छान पडलंय. बघताय ना आऊसाहेब? मधू, माझा मधू. चाक रे आऊसाहेब, बस करा आता. का हे नाव घेताय आता तुम्ही? का हे भूतकाळ परत उकरताय? हे मधू बद्दल सगळ्यांना कळलं तर लय मोठा अनर्थ होईल बघा. हॅलो. हा बोल अवनी. अगं तुझा आवाज येत नाहीये ऐकू. मी नंतर करते कॉल. हा 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 चल. या भूतकाळाचा या वाड्याच्या वर्तमान काळावर काय परिणाम होणार ते तुम्हाला चांगलाच माहित आहे जी. आऊसाहेब, आयुष्यभर या वाड्याच्या भल्यासाठी जगत आला तुम्ही, आणि आता यावेळी हे नाव आठवत आहे तुम्हाला. नको आऊसाहेब, नको. आजपर्यंत आलं नाही असं संकट येईल बघा या वाड्यावर. आया पडतो आऊसाहेब. हे सत्य तळाशी जर राहू द्याची. हे सत्य बाहेर आलं तर या भरल्या संसारात सगळे लोक उठतील बघा. नको आऊसाहेब.